क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। आजच्या दिवशी भावना तर बघायला गेलं तर पाऊस यावर्षी आम्हाला खूपच म्हणजे असं चांगला दिला आणि लोकांचा प्रतिसाद पण भरपूर आहे। आमचे जे कार्यकर्ते बरेच दिवस या कार्यक्रमासाठी जे मेहनत घेतात आणि सर्वांच्या शुभेच्छा ज्या पद्धतीने मला लाभतात त्यांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांची खूप या कार्यक्रमासाठी मेहनत असतो आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल नेण्याचं काम माझे कार्यकर्तेच करत असतात। इसकेने किंवा प्रकाश पात्रेने माझी जास्त जरी हे केलं असेल पण मी माझ्याप्रमाणे मी प्रामाणिक काम करत असतो। मला जेवढा वेळ जनतेला देता येईल तेवढा मी देत असतो आणि माझा हा वाढदिवस मी कुठं बाहेर न करता दरवर्षीप्रमाणे आपल्या लोकांच्या आणि आपल्या समाजाच्या बरोबरच आमचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो। कारण हा कार्यक्रम वाढदिवस हा एक निमित्त असला तरी पण आपण लोकांना लागणाऱ्या गरजू ज्या काही सुखसुविधा आणि आता आरोग्य शिबिरचा जो काही फायदा, डोळे तपासणी असेल, म्हणजे बाकी आपलं चेकअप असेल, सर्व गोष्टी बघता पुन्हा आपलं विशेष कार्यक्रम म्हणजे शासन आपल्या दारी त्यांच्या अंतर्गत योजना असतील आणि आता जो SIRचा कार्यक्रम चालू आहे त्याचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा खाली टीम बसलेली आहे, ते सुद्धा चालू आहे। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जी काय मेहनत आपल्याला लोकांना म्हणजे जी काय आपल्याला करता येईल ती आपण त्या पद्धतीने करत असतो या निमित्ताने आणि आपल्याला हे त्याच्यापासून आपल्याला जो मिळणारा समाधान आहे तो खूप समाधान असतो, म्हणून आम्ही हे काम करत असतो। ते जे काय कार्यकर्ते आता प्रकारचे असेल किंवा राजेशचे असेल, ते जे काय बोलले आणि ते लोक जे कार्यकर्ते असतील, मतदार असतील, खरं तर काही त्याची दक्षता घ्यायला पाहिजे। परंतु जे प्रमाणे बोलले का रात्री जो काय उलटा पालट होतो ते लोकही मनावर धरुषाने किंवा दरवेळेला तेच आपण बघत आलो। पैसा कायमस्वरूपी आपल्याला पुरत नसतो, परंतु जो समाजात काम करणारा रेग्युलर माणूस असतो त्याला कुठेतरी आपण घरी बसवायचं आहे आणि एक 5 वर्षांनी येणारा कोणतरी काही देऊन आपल्याला मतदान घेणारा आपण त्याला निवडणार, याची नक्कीच मतदार यावेळेला म्हणजे पूर्ण जागृत होऊन आपल्याला ते मदत करतील। पहिल्यांदा विलास याला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, माझ्या सर्व शेतकरी कामगार पक्ष यांच्याकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याच्या हातून जे काम घडते ते असंच घडत राहावं ह्या भरभरून त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। कारण हा आजची तारीख आणि विलासचा वाढदिवस हे आम्ही वाट बघत असतो, कारण तो कुठे बाहेर वगैरे कधी साजरा करत नाही। त्याचा वाढदिवस हा समाजोपयोगी उपक्रम, गोरगरिबांची कामं, तुम्हाला कालचंच उदाहरण सांगते, आज वाढदिवस तरी तो सर काल ॲडमिशनसाठी विकेला गेला होता। म्हणजे कोणाचं तरी काम करत राहावं आणि हे मी तर सगळ्या म्हणजे मतदार बंधू भगिनीने सांगते की आपला काम करणारा जो आहे माणूस त्याला तुम्ही योग्य निवडा, कुठेतरी भरकटून न जाता की आपल्यासाठी तो आहे। अर्ध्या रात्र विलासला आम्ही सुद्धा कधी फोन केला, विलास तरी तो फोन उचलतो, अगर तो मीटिंगमध्ये असला तर लगेच तो कॉल करतो। तर जी निवड करा ती योग्य करा, ह्या आजच्या दिवशी मी हेच सांगेन। आणि माझ्या कुटुंबाकडून सर्व त्याला भरभरून शुभेच्छा आहे, कारण त्याच्यामागे सुद्धा त्याची एक पत्नी आहे, ती सुद्धा त्याच्या अगदी सावलीसारखी उभी असते आणि त्याच्या आईचं सुद्धा प्रेम आहे अजूनही। त्याच्यामुळे लोकांनी विचार करावा काम करणारं कोण आहे, न करणारं कोण आहे तुम्हाला, कारण 5 वर्ष जो काम करतो तो आपला माणूस असंच समजावं ह्या मताची मी आहे। कारण समाजसेवेचं व्रत त्यांनी पहिल्यापासून घेतलेलं आहे आणि कधी पण त्याला मोठेचं मोठेपण, त्याच्यानंतर लहान मोठा असं न बघता कधी त्याचा चेहरा हसणारे होतो। काही वेळा विलास हा मम्मी, RTO ऑफिसला जरी आला तर विलास हा मम्मी, म्हणजे इतकं छान त्याचं व्यक्तिमत्व आहे। हे लोकांनी त्यातून हेरावं आणि सगळ्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्या, हीच आजच्या दिवशी त्याला मी शुभेच्छा देते। कसं आहे, आज वाढदिवस आपण साजरा करतो आहे। सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण पनवेल तालुक्यातून या ठिकाणी लाभलेला आहे, परंतु हा जो प्रतिसाद आपण दिसतो आपल्याला
मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जो मतदानातून जो प्रतिसाद दिसायला पाहिजे तो दिसत नाही, ही खंत मात्र नक्कीच आम्हाला लागून राहिलेली आहे. त्यासाठी पाकिटावर न भुलता खरोखर समाजासाठी योगदान देणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं ही जनतेची ही आता गरज राहिलेली आहे. ही सर्वांनी मतदारांनी या एकूणच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी नमूद करेन आणि विलास फडके यांच्या दीर्घायुष्य लाभो आणि यांच्यातून अशी समाज उपयोगी कार्य सतत घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.